श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आता नको ही दिव्य दृष्टी, आता नको ही जड सृष्टी, फक्त असावे आपल्यावर आपल्या स्वामीची कृपादृष्टी. माझी फक्त एवढीच इच्छा, जेव्हा कोणी नव्हते तेव्हा फक्त स्वामी होते, आणि जेव्हा कोणी असणार नाही तेव्हा फक्त स्वामी असणार आहे. कोण म्हणाले तू एकटा आहेस, कोण म्हणाले तू एकटा आहे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, मी माझ्या भक्ताला कधीच वाऱ्यावर सोडत नाही. आवाज देऊन तर बघ, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तुमचा स्वामी शक्तीवर आणि स्वामीवरती विश्वास असेल तर आत्ताच भक्तिमय संदेशला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे टाईप करा. बंद नशिबाचे द्वार उघडले जातील. श्री स्वामी समर्थ हे परम दयाळू आहेत. त्याच्या भक्ताचे सर्वोपरी कल्याण होते. भक्ताने आतुरतेने हाक मारली असता तो तात्काळ वो देतात. ते सर्वगामी आहे. भक्ताच्या संकटाकाळी धावून येणारे असे आपले श्री स्वामी समर्थ आहे. ते दैवत आहे. तुम्हा आम्हाला भक्ताचे भक्कम आधार आहे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या भक्तांनो, लोण्यासारखे मऊ असावे. कोणालाही कुठेही खुपवू नये. ते हवेसे वाटावे. तुम्ही निस्वार्थ झाले तर हे साधे कोणी आपल्या पाया पडताना मी या नमस्काराला योग्य नाही असे ते साधकाने मनामध्ये समजावे. म्हणजे कुणी नमस्कार केल्याचा अभिमान वाटणार नाही आणि न करण्याचा रागही येणार नाही. सत्कर्मानंतर आपली स्तुती ऐकायला साधकाने तेथे उभेसुद्धा राहू नये. भगवंत ज्याला हवा आहे त्याने असे समजावे. पण कुस्तीच्या आखाड्यात उतरलो आहोत, मंगल माती लागेल म्हणून आता घाबरून जायचं नाही. यासाठी चांगली माणसे पाहिल्याने मातीत लोळतात, म्हणजे ते लाभ जाते. भगवंताच्या प्राप्तीचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे आज प्रेम, सर्व त्या इच्छेने घडून आले. माझे सर्व आहे ते त्याचेच आहे, त्याचे तो पाहून घेईल. तो जो करेल तो सर्वाच्या हिताचेच करेल. याचा दिवस त्याच्या इच्छेने यायचे आहे असे मनाशी ठरवून आपण त्याच्या मनात निश्चित राहणे हा होईल. आणि दुसरा मार्ग म्हणजे समर्थ ठेवणे. मी या जगात कोणाचा नाही, मी फक्त स्वामीचा आहे असे म्हणून कुठेही प्रेम न ठेवता त्याच्या स्मरणात राहणे हा होईल. हा मार्ग जरा कठीण आहे. यामध्ये मनाने इतर ठिकाणचे प्रेम तोडून टाकायचे असते, कारण प्रेम एकाच व्यक्तीवर राहू शकते. मन जर आपले ऐकत नसेल तर न ऐकू द्या. आपण चांगले वाईट शोधावे आणि त्याचप्रमाणे करू लागावे. मन आपोआप तिथे येईल. म्हणूनच आपले मन मारा असे न सांगता आपले मन भगवंताकडे लावा. एक लक्षात ठेवा, कर्म हे धर्मापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. कारण धर्म केल्यावर आपण देवाकडे विविध गोष्टी मागत असतो, त्याची अपेक्षा करत असतो. पण कर्म केल्यावर देव स्वतः आपल्याला त्या गोष्टी न मागता देत असतो. जो व्यक्ती आपले कर्म आणि कर्तव्याचे पालन करत नाही, देव देखील त्याचा आदर करत नसतो. हे लक्षात ठेवा. म्हणून देवाच्या नामस्मरणात राहून तुमच्या कर्माला प्राधान्य द्या. वेळ कधीच थांबत नाही. आज जरी वाईट दिवस चालू आहे, लवकरच चांगले दिवस देखील येणार असतात. आपण फक्त आपले कर्म करत राहायला हवे, कारण तेवढीच एक गोष्ट आपल्या हातात असते. कोणाला काही देताना कधीही अहंकार करू नये. तसेच उपकाराची भाषा दाखवू नये. काय सांगता येतं त्या व्यक्तीच्या मागच्या जन्माचे ऋण तुम्ही आज या जन्मी फेडत असाल. धर्म आपल्याला जीवनाचा रस्ता दाखवतो आणि कर्म हेच आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोचवत असतं. म्हणून तुमच्या कर्माकडे बारकाईने लक्ष ठेवा. तुमच्या कर्माव्यतिरिक्त, ध्येयाव्यतिरिक्त दुसरं काही दिसलं नाही पाहिजे. आपले कर्म हेच खरी आपली ओळख असते, वेगळेपणा निर्माण करत असते. एक नाव असलेले या जगामध्ये लाखो व्यक्ती आहेत. त्याचा काही नावाचे व्यक्ती प्रसिद्ध आहेत, कारण ते त्याच्या कर्माने प्रसिद्ध झालेले असते. जो सदैव अशंका घेत असतो त्याला तिन्ही लोकात काही स्थान नाही. जीवन हे ना भूतकाळात असते ना भविष्यात आहे. जीवन हे वर्तमानात आहे. जीवनाचा पुरेपूर वापर करा. आनंदाने जीवन जगा. स्वामी माऊली म्हणतात, जो माझ्या स्मरणात राहील
तो प्रपंच करतो, कर्म करतो. त्याच्या परपंचात मी आहे, कर्मात मी आहे. जो समाधानी आहे त्याच्या अंतःकरणात मी आहे. जिथे अन्नदान आहे तेथे मी आहे. जेथे निस्वार्थी प्रेम आहे तेथे मी आहे. जे काम प्रत्यक्ष भगवान करतो तेच काम त्याचे नाम करत असते. देहबुद्धीचा अंधकाचम पूर्ण प्रकाश दिसायला भगवंताच्या अनुसंधासारखा दुसरा उपाय नाही. ध्येय स्थिर होणे, शांत होणे याचे नाव समाधान आहे. जेव्हा तुम्हाला या समाधानाची किंमत कळेल तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात दुसरं काही प्रिय राहणार नाही. नुसतं देहाने पूजापाठ करून परमात्मा घडत नाही, तर आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिटकायला पाहिजे. ज्याने वासनेला जिंकले त्याच्यावर भगवंताची कृपा झाली असे समजावे. तो भगवंताला प्रिय झाले असेल असे समजावे. तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत पाहण्यात यशस्वी झाला आहात. शेवटी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ या नामाचा जयघोष घालायला विसरू नका. स्वामी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.